आज होता माझा सॉल्ट फ्री डे. तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा 19वा दिवस. तर सकाळी सकाळी वर्कआउट करून घेतला, त्यानंतर टमी ट्विस्टरवरती पण वर्कआउट केला, त्यानंतर गरम पाणी आणि लिंबू घेतलं आणि मग आवरून फ्रेश झाले. मग मस्त देवपूजा वगैरे केली. सकाळी सकाळी सगळे कामं आवरले ना तर असं मस्त वाटतं. तर त्यानंतर आज सॉल्ट फ्री डे होता म्हणून एनर्जी थोडीशी लो वाटत होती, म्हणून मग ब्लॅक कॉफी घेतली. आणि त्यानंतर हे पिल्लूचे नखरे बघा. तर जेव्हापासून हे इयरमफ्स आणलेत ना तर सारखं ते घालून बसायचं आणि ते सारखं असं वाजवायचं, पण व्हिडिओ काढ म्हणलं ना मग नाही करायचं, असं त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर मग मम्मी ते आले होते, काल ते कार्यक्रमाला आले होते, तर तसंच मग आज भेटायला आले इकडे. आणि मम्मी जाताना हा बघा किती जास्त रडतो. त्याला पण जायचं होतं त्यांच्यासोबत बीडला. आणि तो मला म्हणत होता, मी म्हणलं तू एकटा जा, तर तो मला म्हणत होता तू पण चल, म्हणून मग तो रडतो इथे. आणि जाणं तर काही पॉसिबल नव्हतं, कारण तिकडं तो राहणार नाही आणि एका दिवसात ते रिटर्न पण येऊ शकणार नाही. मग कसं तरी त्याला शांत केलं. त्यानंतर जेवणा अगोदर ॲपल सायडर विनेगर घेतलं. आज चिया सीड्स भिजत घालायच्या मी विसरले. त्यानंतर जेवणामध्ये मी घेतली होती काकडी आणि वाटाणा घातलेली बेसन पोळी, जेणेकरून त्यातून मला प्रोटीन पण मिळेल. आणि ते पण बिना मिठाचं घेतलं होतं. आणि एक कणीस घेतलं होतं मक्याचं, ते पण बिना मिठाचं. त्यानंतर 1 तासाने ग्रीन टी घेतली. त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं, त्यामध्ये मी हे मागवलं होतं, चार्जिंगचा बल्ब आहे हा. आणि हा हँगिंग आहे एक, तर ते कुठं पण आपण हँग करू शकतो. त्याला अशी कॉर्ड पण आलेली आहे सोबत. आणि मग मी ह्या लॅम्पमध्ये, जो मातीचा लॅम्प मी विकत घेतला होता ना, तर त्यात मी ते लावलं, तर त्याचा एक लुक इतका भारी दिसत होता ना. त्यानंतर मग संध्याकाळी झोपण्या अगोदर पण एक ग्रीन टी घेते मी, कारण झोप शांत येते. तर असा होता माझा आजचा दिवस.